जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये 22 मार्च 5 वाजेपर्यंत सायंकाळी किती फॉर्म आलेले, कोणत्या घटकामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या SRPFमध्ये, कोणत्या बॅट्समन पदासाठी आणि कोणत्या कारागृहासाठी संपूर्ण आपण बातमी बघणारा विद्यार्थी मित्रांनो, प्रूफसहित आपण माहिती बघणार आहोत. तर पहा, पहिला घटक बघूया. पहिला जो घटक आहे तो आहे SRPF जालना. बघू शकता गट क्रमांक 3 जालना आहे आणि 5376 अर्ज आलेले आहे. किती? 5376 अर्ज आलेले आहे आणि हा फॉर्म भरला आहे आज 22/3/2024ला. पुढील घटक बघूया. पुढील घटक बघा. पुढचा जो घटक आहे तो आहे अमरावती ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाई या पदासाठी आहे आणि 5221 अर्ज क्रमांक आहे 5221 आणि हा अर्जसुद्धा आजच भरलेला आहे. बघू शकता इथे तारीख 22/3/2024. पुढचा घटक बघूया. पुढचा घटक आहे यवतमाळसाठी. यवतमाळ आणि हा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर चालकसाठी आहे यवतमाळमधला आणि अर्ज बघू शकता 1245 इथे अर्ज कंप्लीट झालेले आहे आणि हा फॉर्मसुद्धा आजच भरण्यात आलेला आहे. आपण बघू शकता 12/3/2024ला हा फॉर्म भरण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील घटक बघूया. पुढचा जो घटक आहे तो आहे प्रिझम कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृह पोलीस आणि घटक आहे मुंबई कारागृह आणि अर्ज क्रमांक बघू शकता 19,358 कंप्लीट झालेले आहे. इथे बघा 19,358 आणि हा अर्ज सुद्धा आजच भरलेला आहे. इथे बघू शकता 22/3/2024. त्यानंतर पुढील घटक बघूया. पुढील घटक बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो एक थोडीशी महत्त्वाची माहिती की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्यांचे अर्ज पाहायला चांगलं वाटते पण स्वतःचे अर्ज तुम्ही पाठवत नाही आहे, तर सर्वांनी अर्ज पाठवायचा आहे. 9665310334 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला तुमचे अर्ज पाठवायचे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी पाठवा. महिला उमेदवारांनी सुद्धा अर्ज पाठवा. तुमची जेवढी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती हाईड केली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, लपवली जाईल. 9665310334 या क्रमांकावर व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवायचा आहे. तुमचा फॉर्म स्क्रीनशॉटसुद्धा चालणार आहे. त्यानंतर पुढील घटक बघूया आणि हा फॉर्म आहे मुंबई प्रिझमसाठी म्हणजे कॉन्स्टेबल कारागृहासाठी आणि हा फॉर्म भरलेला आहे काल 15,462. आपण आजचा फॉर्मसुद्धा दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 22 तारखेला भरलेला आणि हा भरलेला 21 तारखेला 15,462. आणि यानंतरचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो घटक आहे तो सुद्धा प्रिझम कॉन्स्टेबलच आहे, मुंबईच घटक आहे. ठीक आहे. आणि अर्ज क्रमांक बघू शकता 17,039 आणि हा फॉर्म नेमका केव्हा भरला गेलेला आहे हा माहीत नाही आहे, पण हा 2 फॉर्मच्या मधातला भरला असेल म्हणून इतका अर्ज क्रमांक आहे. त्यानंतर पुढील घटक बघा. पुढचा जो घटक आहे तो आहे सर्वांचा लाडका आपला मुंबई पोलीस शिपाई, बृहन्मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी, पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 45,261 इतके अर्ज झालेले आहे. आणि टोकन नंबरसुद्धा दाखवणारा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यानंतर की कोणता कितवा टोकन क्रमांक चालू आहे. तर बघा हा 21 तारखेला भरलेला आहे आणि सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे किंवा पोलीस भरती 03 तसंच काय सर्च करायचं तुम्हाला टेलिग्रामला जाऊन पोलीस भरती 03 हे असं टाईप करा. विद्यार्थी मित्रांनो, कुठेही स्पेस देऊ नका, तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल. 6,000च्या वरतं विद्यार्थी, 6,500चे विद्यार्थी जोडलेले आहेत. त्यानंतर पुढील घटक पहा. SRPF बलगट क्रमांक 8 आणि अर्ज बघा 6,864 अर्ज गेलेले आहेत. त्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे, पुढचा आपल्याला टोकन नंबर आलेला आहे आणि तो टोकन नंबर बघा पुढचा आहे तर पोलीस शिपाई मुंबई शहरचा आहे. ठीक आहे. किती आहे? 71,528 हा टोकन क्रमांक आहे. अर्ज क्रमांक आणि टोकन क्रमांकामध्ये भरपूर फरक आहे. अर्ज आपला माहिती आहे किती चालू आहे, 46,000वर सुरू आहे आणि टोकन क्रमांक 71,000वर सुरू आहे. म्हणजे खूप काही अर्जामध्ये आणि टोकन नंबरमध्ये
तफावत असते, कारण की काही विद्यार्थी टोकन नंबर घेऊन घेतात पण अर्ज भरत नाही, म्हणजे पेमेंट करत नाही, कारण की 800 900 900 हे अर्ज भरण्यासाठी जातात, पण ते टोकन नंबर घेऊन घेतात पण अर्ज काही भरत नाही, कारण काही मोबाईलवरून सुद्धा फॉर्म भरत असतात, काही लोक लॅपटॉपवरून सुद्धा भरत असतात पण पेमेंट करत नाही. त्यानंतर बघा, कारागृह साठी टोकन नंबर कितवा चालू आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 25,867 टोकन क्रमांक चालू आहे. तर पहा, टोकन नंबर आणि फॉर्ममध्ये खूप तफावत आहे. 46,000च्या जवळपास आज भरलेला फॉर्म आपल्याकडे आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि टोकन नंबर इतका चालू आहे. तर विद्यार्थी असं नाही आहे की यांनी टोकन नंबर घेतला म्हणजे हे फॉर्म भरणारच, कारण की याच्यामध्ये अवसे कारण की खूप काही जागा पाहून विद्यार्थी हे टोकन नंबर घेऊन घेतात पण अर्ज भरत नाही. आपण तुम्हाला 31 तारखेला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणारच आहोत की किती तफावत असणार आहे टोकन नंबरमध्ये आणि अर्जामध्ये. जवळपास 20 ते 25 हजाराचा तुम्हाला तफावत दिसणार आहे. टोकन नंबर कुठे राहणार आहे आणि अर्ज कुठं राहणार आहे. तर सर्वांनी फेक बातमीपासून दूर राहा आणि सर्वांनी अर्ज पाठवा आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.